अहमदनगर मधून देवाचे सर्व अभिषिक्त सेवक सेविका विश्वासणारे भाऊ बहीण आई वडील या प्रत्येकाचं प्रभेशूच्या नावामध्ये मी हार्दिक स्वागत करतो। या समाला आपण वस्त्र कटिवेष्टने कपडा आच्छादन या विषयावर चिंतन मनन अध्ययन करत आहोत। आज आपण तिसऱ्या भागामध्ये अनुवादाचं पुस्तक त्याचा 22वा अध्याय आणि 5व्या वचनाकडे आम्ही वळणार आहोत। तत्पूर्वी या ठिकाणी आपण एक वचन वाचणार आहोत। निर्गमन पुस्तक अध्याय क्रमांक 28 आणि वचन क्रमांक 2 आपण मागच्या भागामध्ये ते पाहिलेलं आहे। आणि गौरवासाठी व शोभेसाठी तू आपला भाऊ अहरोन याच्याकरिता पवित्र वस्त्रे तयार कर। त्याचप्रमाणे आपण पाहिले निर्गमन पुस्तक अध्याय क्रमांक 28 वचन क्रमांक 41 तुझा भाऊ अहरोन ह्याला व त्याच्या बरोबर त्याच्या मुलांना ही वस्त्रे चढवून त्यांना अभिषेक करावा व त्याच्यावर संस्कार करावा आणि त्यांना पवित्र करावे म्हणजे ते याजक या नात्याने माझी सेवा करतील। आम्ही मागच्या भागामध्ये पाहिलेलं आहे। आज आम्ही तिसऱ्या भागामध्ये सुरुवात करूया। अनुवादाचं पुस्तक अध्याय क्रमांक 22 आणि वचन क्रमांक 5 स्त्रीने पुरुषाचे कुठलेही वस्त्र घालू नये आणि पुरुषाने स्त्रीचे कुठलेही वस्त्र घालू नये कारण तुझा देव परमेश्वर याला तसे करणाऱ्या प्रत्येकाचा वीट आहे। अनुवादाचं पुस्तक अध्याय क्रमांक 22 आणि वचन क्रमांक 5 पुन्हा एक वार बारकाईने ऐका। स्त्रीने पुरुषाचे कोणतेही वस्त्र घालू नये। पहिला पॉइंट आहे, जी स्त्री आहे तिने पुरुषाचा कुठल्याही प्रकारचा पेहराव, कुठल्याही प्रकारचं वस्त्र, कुठल्याही प्रकारचा पोशाख, कुठल्याही प्रकारचा कपडा, कुठल्याही प्रकारचा आच्छादन, कुठल्याही प्रकारचं कापड, कुठल्याही प्रकारचं कटिवेष्टन घालू नये। सरळ सरळ आज्ञा आहे। विशिष्ट अशी एक संस्था किंवा ज्याला मिनिस्ट्री म्हणतात किंवा वैयक्तिक माझे देखील हे विचार नाहीत। आज जग सायन्स नुसार, मेडिकल नुसार इतकं काय उंच गेलेलं आहे की ते चंद्रावर प्लॉट घ्यायचे प्लॅन करतात। परंतु शेवटी आम्हाला परमेश्वराची जी आज्ञा आहे ती महत्वाची आहे। आम्ही जगामध्ये राहत असताना शासनाच्या आज्ञा पाळतो, अशाच प्रकारे आम्ही आत्मिक जीवन जगत असताना काही आत्मिक आज्ञा देखील मानणं खूप गरजेचं आहे। मग जगाच्या रूलनुसार आपण जगातल्या सर्व गोष्टी करतो, मग आध्यात्मिक जीवन जगत असताना मात्र मनुष्य आत्मिक गोष्टी करत नाही। स्त्रीने पुरुषाचे कुठलेही वस्त्र घालू नये। आज अशी कंडिशन आहे सध्या, ज्या मुली आहेत, मुलीचं द्या सोडून हो, अहो म्हाताऱ्या कोताऱ्या सकट पॅन्टी शर्ट घालायला लागलेत। चाललंय काय? आज जग चंद्रावर गेलंय, पण चंद्रावर जरी माणूस गेला, तिथं जरी गेला ना तर परमेश्वरच्या हातातच जावं लागेल। न्याय करायचा, दंड करायचा, स्वर्गात नरकात न्यायचा अधिकार माझ्या परमेश्वराचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्तालाच आहे। आणि मग जर आम्ही देवाच्या आज्ञेचं उल्लंघन करतोय तर जगामध्ये आमच्या ख्याली खुशीला थोडस ब्रेक लावणं खूप महत्वाचं आहे। अहो आम्हाला जे पटन, जे साजन, अशा गोष्टी करणं गरजेचं आहे ना। मी कपड्याच्या खिलाफ नाही, वस्त्राच्या खिलाफ नाही, परंतु पवित्र शास्त्रातलं वचन मी तुम्हाला सांगत आहे, जे नाही करून तुम्हाला पाळायचं की नाही पाळायचे हे तुमची इच्छा आहे। या ठिकाणी स्पष्टरित्या लिहिलेलं आहे की स्त्रीने पुरुषाच्या कुठल्याही प्रकारचे वस्त्र घालू नये। आजकालच्या स्त्रिया जगातल्या आत्मिक क्षेत्रातल्या आध्यात्मिक असणाऱ्या, प्रभू मध्ये असणाऱ्या, विश्वासू असणाऱ्या, चर्चला जाणाऱ्या, अन्य भाषा बोलणाऱ्या, कृपादान मिळालेल्या
पेंटिंग शर्ट उघडे, काय केसन, काय डोक्याला फॅशन, काय चाललंय काय? ही गोष्ट तुमच्या धार्मिकपणाची नाही. तुम्ही किती मोठे असताल तिथं मग तुमचे टीव्ही स्टार असताल, तुम्ही तुमच्या मीटिंगला लाखो लोक येत असतील, काही घेणं देणं नाही. सिस्टर साहेब, ज्या कोणत्या सिस्टर असतील ज्या आत्मिक आहेत, ज्या खऱ्या आहेत, ज्या अंतःकरणापासून प्रभूला ज्यांनी समर्पित केलेलं आहे, ज्यांनी पवित्र आत्म्याची रुची घेतलेली आहे, ज्यांनी सत्याच्या वाटेला स्वीकारलेलं आहे, जे खरोखर परमेश्वराच्या गौरवासाठी जीवन जगत आहेत, ज्यांनी परमेश्वराला वाहून दिलेलं आहे, कमीत कमी अशा स्त्रियांनी तरी आपल्या कपड्यावर थोडस नियंत्रण ठेवावं, आपल्या वस्त्रावर थोडस नियंत्रण ठेवावं. फॉरेन देशामध्ये काही लोक कपडेच घालीत नाहीत. आपण राहतो भारतामध्ये, त्यातली त्यात आम्ही महाराष्ट्रामध्ये, आम्ही प्युअर गावरान मराठी. आमचा देश हिंदुस्तान, भारत देश, हिंदू राष्ट्र, त्याच्यामधली जी चाल चलवणूक, त्याच्यामधले जे वेशभूषा आहेत, प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ड्रेस, त्या ठिकाणी वस्त्र परिधान केले जातात. जसं त्या राज्याला सूट आहे, जसं त्या राज्यातले लोकांचं कल्चर आहे, जशा प्रकारचं तिथं वातावरण आहे, त्या वातावरणामध्ये तशा प्रकारचे कपडे घातले जातात, तशा प्रकारचे वस्त्र घातले जातात. आज आमच्याकडे वातावरण कसंही असू, आज आम्ही बेफाम सुटलेलो आहोत. जसं एखादा घोडा रेस मध्ये पळतो, त्या घोड्याला आकळण्यासाठी त्याच्या तोंडामध्ये एक आरी आणि त्याला एक मुस्क बांधलेलं होतं. त्याला काय म्हणतात, काय शब्द आहे त्याला? घोड्याच्या तोंडात वटाळी घातली जाते. वटाळी, अशा बिगर वटाळीच्या स्त्रिया तयार झालेल्या आहेत. आणि विशेष म्हणजे सांगायला खेद वाटतो, वाईट वाटतं. जगातल्या स्त्रिया वटाळ्या नसल्या तरी चालतील, परंतु आत्मिक क्षेत्रातल्या, आध्यात्मिक क्षेत्रातल्या, प्रभूमध्ये असणाऱ्या, विश्वासणाऱ्या, सेवा करणाऱ्या, लाईव्ह फेसबुकवर येऊन परमेश्वराच्या नावाचा महिमानी गौरव करणाऱ्या, परमेश्वराचं वचन ऐका. अनुवादाचं पुस्तक अध्याय क्रमांक 22 आणि वचन क्रमांक 5. पुन्हा एक वार नोट करून घ्या. अनुवादाचं पुस्तक अध्याय क्रमांक 22 आणि वचन क्रमांक 5 मध्ये लिहिलेले वाचू पुन्हा एक वार. स्त्रीने पुरुषाचे कोणतेही वस्त्र घालू नये. आता पुरुष पॅन्ट घालतो ना, स्त्रियांना घालायचं काय गरज आहे? पुरुष शर्ट घालतो ना कपडे, स्त्रियांना घालायची काय गरज आहे? परंतु आजकाल हीच फॅशन चाललेली आहे. मी मागच्या 2 लाईव्ह व्हिडिओला मी सांगितलं की एक मोठे चांगले मानवलेले पाळक साहेब आणि पाळकेनबाईचे जेव्हा टूरला गेलते ना, त्यांचे फोटो त्या स्विमिंग टँकच्या तिथं मी पाहिले. धन्य झालो, मी पाहून धन्य झालो. डोळ्याचं नेतृत्व वाईट वाटलं. एवढे मोठे तुमचं दुःखच आनंदात बदलल, तुमचं आमकं होईन, फलानं होईन, बिस्तान होईन. अनेक लोकांना परमेश्वराचा मार्ग दाखवणारे आज जर अशा प्रकारे परमेश्वराच्या आज्ञाचं जर उल्लंघन केलं तर ही खेदाची गोष्ट नाही तर काय. हे छोटीशी गोष्ट आहे पण खूप मोठी आहे. अनेक लोकांना हा मेसेज कदाचित डोक्यावरून जड जाईल. अनेक लोक स्त्रिया तर 100% बोट मोडायला चालू करतात. परंतु हे पवित्र शास्त्रातलं वचन आहे. माझं काही नाही, मी काही तुम्हाला पैसे देत नाही, मी काही तुम्हाला कपडे घेऊन देत नाही. परंतु या ठिकाणी लिहिले की पुरुषाचा पेहराव, पुरुषाचे कपडे, पुरुषाची स्टाईल, पुरुषाप्रमाणे असं छाती काढून चालणं, पुरुषाप्रमाणे सगळा धनीपणा करणं, पुरुषावर धनीपण करणं, पुरुषाला खाली त्या भांडे घासायला लावणं, त्याचे कपडे धुवायला लावणं आणि इनी वॉशिंग करणं नाही ब्रियो. आम्ही भारतामध्ये राहत आहोत, आम्ही हिंदुस्थानामध्ये राहत आहोत, आम्ही महाराष्ट्रामध्ये राहत आहोत आणि त्यातली त्यात आम्ही नगरी एकदम कडेलोटपणे आम्ही पालन जर झालं तर निश्चित अर्थाने आम्ही ज्या ठिकाणी राहत आहोत ना, त्या तालुक्याचा, जिल्ह्याचा, राज्याचा, देशाचा अपमान होणार नाही. आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं, फॉरेन देशामध्ये कपडे घालीत नाही. मग करा तुम्ही त्यांची स्टाईल, जमती का पहा. आणि नाहीतरी आता ती स्टाईल जवळपास करायला सुरुवातच केली. ही व्यभिचारी पिढी आहे आणि या व्यभिचारी पिढीमध्ये टिकण्यासाठी आम्हाला परमेश्वराचं वचन अनुवादाच्या पुस्तकात क्रमांक 22 आणि वचन क्रमांक 5 मध्ये लिहित आहे की स्त्रीने पुरुषाचे कुठलेही वस्त्र घालू नये. म्हणून मी विनंती करेल माझ्या बहिणींनो, आईंनो, बायांनो, बहिणींनो, जेवढ्या काही स्त्रिया असतील मी त्यांना विनंती करेल नम्रतेची, हात जोडून नम्र विनंती करतो की खरोखर या ठिकाणी थोडासा मान राखा. आपल्या पतीचा मान राखा, आपल्या घरामध्ये असणाऱ्या बुजुर्गाचा मान राखा, आपल्या गावामध्ये असणाऱ्या प्रतिष्ठित व्यक्तीचा मान राखा.
आमचा तालुका, आमचा जिल्हा, आमचं राज्य, आमचा देश, त्याची काहीतरी थोडीशी ठेवा. नाही जनाची तर मनाची थोडीशी मिळू द्या. तुम्ही फॅशन करा, फॅशन बाबत काहीच नाही. तुम्ही वाटेल ती स्त्रियाला जेवढं काही सौंदर्यवान व्हायचं ना, कारण परमेश्वराने स्त्रीला सौंदर्य दिलेलं आहे. परमेश्वराने स्त्रीला इतकं काही मोहक बनवलेलं आहे. परमेश्वराने स्त्रीला इतकं काही पुरुषापेक्षा चांगल्या प्रकारे तिला तयार केलेलं आहे की अनेक चांगल्या गोष्टी स्त्रीकडे आहेत. मी सल्यूट करतो. स्त्रीला पुरुषासाठी निर्माण केलेलं आहे. परंतु आजकालची स्त्री जी आहे ती पुरुषावर धनी पण करायला लागली आहे आणि त्याच्यात पायकीन बाई सुद्धा सुटल्या नाहीत. बिलिओस भाऊ बहीण आई वडील यांच्या सिस्टर पिस्टर तर चालूच येतं, परंतु पायकीन बाई सुद्धा आज पाळक साहेबावर दंडलशाही करत आहेत. पाळक साहेबाला मोजीनात. अहो या जर परमेश्वराचं वचन अवमानतात, स्वतःच्या पतीचा अपमान करतात, स्वतःच्या पतीला तो पाहिजे तो जर रिस्पॉन्स देत नाही, पाहिजे तो आदर सन्मान देत नाही. कारण पवित्र शास्त्र सांगताय की पहिला आदाम घडला गेला आणि आदामापासून स्त्री बनवलेली, स्त्रीपासून आदाम नाही बनवलेला. आणि म्हणून स्त्रीवर नेहमी वर्चस्व पुरुषाचं आहे. याचा अर्थ असं मला म्हणायचं नाही की स्त्रीला काहीच अधिकार नाही. जर ती स्त्री बिलिओस असेल, विश्वासू असेल, नीतिमान असेल, परमेश्वराला भिवून आले तर परमेश्वरने त्यांना समानतेचा अधिकार दिलाय. आणि आमच्या शासनाने देखील आम्हाला समानतेचा अधिकार दिला. आम्हाला स्त्रीचा अपमान करायची काही एक अधिकार नाही. स्त्रीविषयी कुठली प्रकारची एखादी वेगळं वळण देण्याची काही एक अधिकार नाही. परंतु आम्ही ज्या ठिकाणी राहत आहोत त्या ठिकाणचं वातावरण पाहून तरी आम्ही काही गोष्टी कराव्यात. आणि म्हणून मला आणखीन काही बरंच बोलायचं आहे, परंतु मला असं वाटतं की झाकली मूठ 1.25 लाखाची ठेवलेली बरं होईल. आणि माझ्या बहिणींना विनंती करील की पुरुषाचे इथून पुढे कुठले कपडे घालू नका, पुरुषाची स्टाईल करू नका, पुरुषासारखे नखरे करू नका, पुरुषावर धनीपण करू नका, निमूट बसा. जे काही तुम्हाला हवं आहे तुमच्या नवऱ्यांना पतींना तो विचारा. आणि म्हणून पवित्र शास्त्रामध्ये करंथीकरच्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे की स्त्रीने सर्वस्व निमूट असावं, स्त्रीने सर्वस्व पुरुषाच्या अधीन असावं, स्त्रीने पुरुषाचा एक सन्मान करावा, त्याच्या आज्ञेमध्ये राहावं. तिला काही जर लय उतू चाललं असलं, तिचं लय मनामध्ये लय पालवी फुटत असेल तर तिने घरी जाऊन तिच्या पतीला विचारावं आणि तिच्या पतीने ते समजून जावं. पुढे लिहित आहे अनुवाद 22:5 मध्ये, आणि पुरुषाने स्त्रीचे कोणतेही वस्त्र घालू नये. जशी आठ स्त्रीला दिलेली आहे ना तशीच पुरुषांना दिली. पुरुष तो आता जवळपास या नंबरला जायला सुरुवात केली त्यांनी. खेदाची गोष्ट आहे, लाजाची गोष्ट आहे. परमेश्वराने तुम्हाला सिंहाप्रमाणे बनवलेलं आहे, परमेश्वराने तुम्हाला हुकमात करायला बनवलेलं आहे, परमेश्वराने तुम्हाला अधिकार गाजवायला ठरवलेले आहे. आज तुम्ही इतके लाचार झालात की स्त्रियांची वेशभूषा करून राहिलेत, स्त्रियांसारखे नखरे करून राहिलेत. केस काय वडीतेत, लांब लांब काय करतेत, बाळी काय घालीतेत, हातात बांगड्या काय भरीतेत, म्हणजे तो कडा. त्याच्यापेक्षा बांगड्या भरलेला बऱ्या ना. पुरुषांनो, माझ्या भावांनो, भावांनो, वडिलांनो, प्रिय तरुणांनो, तुम्ही देवाचे लेकर आहात आणि देवाच्या लेकरांना साजल असं वेशभूषा पाहिजे. आजकालचे पालक सुद्धा इतकं मस्त पैकी गोगल बिगल लावून बुट काय काय वा 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 वा. अहो ते असं नका. पुरुषाचे कपडे आमेन, प्रेज लॉर्ड, तुम्ही काही घालायचे घाला. पार इथपर्यंत पुरुषाचे कपडे, केस काय, कानात बाळ्या काय, हातात काय, चालणं काय. अहो पुरुषाची चाल सुद्धा सोडून दिली काही काही पुरुषांनी. किती मोठी खेदाची गोष्ट आहे. आज परमेश्वराच्या वचनाच्या माध्यमातून अनुवादाच्या पुस्तकामध्ये, जुन्या करारामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या कितीतरी अगोदरच्या वर्षापूर्वी त्या अनुवादाच्या पुस्तकामध्ये परमेश्वराने सांगितलंय की अशी काही कंडिशन त्या ठिकाणी होऊ नये किंवा नंतर होऊ नये. आता ही व्यभिचारी पिढीमध्ये सर्रास येत चाललेला आहे. पुरुष स्त्रीचे कपडे घालतोय काय, स्त्री पुरुषाचे कपडे घालते काय, ते त्याचं काय वाटोळ करते, हा त्याचं काय वाटोळ करतो. कुणीच कुणाला आदर सन्मान द्यायना. याचा अर्थ काय झालेला आहे, परमेश्वरला कुणीच घाबरा नाही, परमेश्वरला कुणीच मॅचवर व्हायना, परमेश्वराच्या आज्ञाचं कुणीच पालन करीनात. त्याच्यात स्त्री सुटली नाही आणि पुरुषही सुटली नाही. किती लाजिरवाणी खेदाची गोष्ट आहे. पुरुषाने जर स्त्रीचे कपडे घातले तर बघा तुम्ही फेसबुकला, मीडियाला, व्हॉट्सअपला, युट्यूब चॅनलला
मीडियाला अनेक ठिकाणी पहा तुम्ही पुरुषांचे कपडे पहा. अहो पास्टर साहेबांचे कपडे पहा. माझ्याकडे असे काही फोटोग्राफ आहेत ना पास्टर साहेबांचे. हे इथपर्यंत केस लांब लांब, असं केलं का इकडं, असं केलं की इकडं. जशा मुली झटके देतात ना असे झटके देत देत चलत येत. पालक साहेबांनो, याजक साहेबांनो, ब्रदर साहेबांनो, बिलिओस भावांनो, बहिणींनो, गिटार वाजवताना तुमचे केस बघा, तुमचे फॅशन बघा. डोळ्यात सुरमा काय घालतील, डोळ्यात काजळ काय घालतील. अहो लाली लावायचीच बाकी राहिलीत. लाज वाटायला पाहिजे, नाही जनाची तर मनाची. परमेश्वरचं वचन सांगत आहे. आपण आपला विषय आहे वस्त्र, कटिवेष्टन, कपडा, आच्छादन. आणि मग आम्हाला सुशोभेल असं आचरण आम्ही करावं. ठीक आहे, आमच्या पूर्वजांनी लंगोट्यावर नेसले, आमच्या पूर्वजाला एक एकच ड्रेस होते, आमच्या पूर्वजाला काष्ट साड्या होत्या किंवा लंगा पुलके असतील, गोल साड्या आल्या, पंजाबी आली, आणखीन दुसरे काही आले. बरं ठीक आहे, जीन्सची पॅन्ट आली, काही प्रॉब्लेम नाही. आणखीन काय काय आलं. परंतु पुरुषाने स्त्रीचा पेहराव करू नये आणि स्त्रीने पुरुषाचा पेहराव करू नये अशी आज्ञा आहे. बाकीचं तुमचं, तुम्ही वाटेल तेवढा खर्च करा, वाटेल त्या गोष्टी करा, काही आमचा काही जात नाही. परंतु ज्यावेळेस देव हिशोब घेईल आणि कमीत कमी मी विनंती करील, सर्वसाधारण जगातल्या लोकांनी घातले तरी चालेल 11 कपडे. इथून पुढे पंजाबी ड्रेस सुद्धा घेऊन टाका पुरुषांना, काही अडचण नाही. उलट पालट करून टाका आणि घरात भांडे घासीत बसा. मग आता सगळंच उलट पालट केलं तर भांडे घासायचे काम करा ना. या ठिकाणी लिहिले, कारण काय आहे त्याचं माहिती का. हे वचन इतकं चिडून किंवा मी चिडून सांगत नाही, माझा आवाज तसा आहे आणि देवाचा आत्मा मला त्या वचनाच्या माध्यमातून सांगत आहे. आणि मी वचनाच्या बाह्य स्वरूपात एकही शब्द तुम्हाला रेफरन्स सांगत आहे. पुन्हा एक वार नोट करा. अनुवादाचं पुस्तक, अध्याय क्रमांक 22 आणि वचन क्रमांक 5 वाचूया पुन्हा एक वार. स्त्रीने पुरुषाचे कोणतेही वस्त्र घालू नये आणि पुरुषाने स्त्रीचे कोणतेही वस्त्र घालू नये. कारण तुझा तुमचा माझा जगाचा उद्धारक देव परमेश्वर याला तसे करणाऱ्या प्रत्येकाचा वीट आहे. मग जे जे असं करतेत ना तसा प्रत्येकाचा परमेश्वरला वीट आहे. मग तुम्ही प्रार्थना करा, खाली डोकं वर पाय करून करा, रात्रंदिवस उपास प्रार्थना करा. तुम्ही लय मोठाले पंडित व्हा, तुमचं तारण नाही, तुम्हाला काहीच नाही. ज्या अर्थी तुम्ही देवाच्या आज्ञाला अवमानिता, ज्यावेळेस तुम्ही देवाची आज्ञा उल्लंघिता, ज्यावेळेस देवाच्या आज्ञाला तुम्ही तोडून टाकता आणि तुम्ही स्वतःचं अस्तित्व तयार करता. अहो मला सांगा, जर मुलीसारखे कपडे जर मुलांनी घातले तर काय चव राहिली बरं. त्याला काय म्हणते माहिती का. तुम्हाला सगळ्याला माहिती अशा व्यक्तीला काय म्हणते. आणि स्त्रीने जरी पुरुषाचे कपडे घातले ना तर त्या स्त्रीला काय म्हणते हे तुम्हाला पण माहिती. ती कुणासारखी दिसत. ती स्त्रीने जर पुरुषाचे कपडे घातले त्या स्त्रीला जर पाहिलं तर ती कुणासारखी दिसते माहिती का. नपुसकलिंगी सारखी, षंड सारखी. जो पुरुष पण नाही जी स्त्री पण नाही याच्यासारखी. आणि तशाच प्रकारे पुरुषांनी जर स्त्रीचा सारखा पेहराव केला तर हाही त्याच्याच सारखा दिसतो. मनुष्याला परमेश्वराने असं तयारच केलेलं नाही. मनुष्याला मनुष्यासारखंच माणसासारखं तयार केलंय आणि स्त्रीला स्त्रीच्या सारखं तयार केलंय. माणसामध्ये आणि स्त्रीमध्ये थोडासा भेद ठेवलाय. आज आम्ही तो भेद काढून टाकलाय. अनेक लोक म्हणतात परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतंय, असे महाभाग आहेत बिलिओस भाऊ, मग ते दोघं नसून एक देव होतील. अहो कुठलाही रेफरन्स कुठेही सांगून तुमचे पाप, तुमचं आणि माझं पाप आम्ही लपवू शकत नाही. आज आम्हाला गरज आहे स्वतः परिवर्तन होण्याची. आज आम्हाला गरज आहे या रूढी परंपरा तोडून टाकायची. आज आम्हाला गरज आहे आमचं परिवर्तन करण्याची. याचा अर्थ असा नाही की तुम्ही कपडे छान घालू नका, फॅशनेबल घालू नका, घाला. ज्यावेळेस आदाम आणि हव्वाने परमेश्वराच्या विरोधात पातक केलं आणि त्यांनी स्वतःची लाज राखण्यासाठी कटिवेस्टर तयार केले, परमेश्वराने ते पाहिले आणि परमेश्वराला त्यांची नग्नता दिसली. परमेश्वराने त्यांना कातड्याचे वस्त्र पांघरवले, समर्पण केलं, रक्त सांडलं, त्यांच्यासाठी ड्रेस तयार केला. आज काय चाललंय, आपण ड्रेसच कमी करू राहिलो.
गेल्या 20 वर्षापूर्वी जरा बरेपैकी पुरुष पण आणि स्त्री पण बऱ्यापैकी कपडे घालत होते. या 20 वर्षात इतका बिघाड झालाय ना, टेलरला पूर्ण कापड नेऊन द्यायची गरजच पडत नाही. टेलरला ना अर्ध कापड जरी नेऊन दिलं ना तरी टेलर शिवितो, आणि त्या अर्ध्यामध्ये टेलर शिवितो. कारण आता आमची फॅशनच अशी झाली ना, ईदभर फक्त एक इताचे कपडे असे बस, इकडं काहीच नाही, सगळं मोकळं. जस काय उष्ण कटिबंधात त्याला म्हणतो आपण, कायम गरम होत. परमेश्वराने ती लाज झाकण्यासाठी कपडे घातले होते. आज आम्ही लाज उघडे करण्यासाठी कपडे काढतो. फॅशन ही कोणती फॅशन आहे? हो, परमेश्वराने आम्हाला आमचं कुरूप अंग झाकण्यासाठी आणि त्याला स्वरूपता येण्यासाठी, कुरूप अंगाला झाकण्यासाठी आणि त्याला सौंदर्य येण्यासाठी, कुरूप अंगाला झाकण्यासाठी आणि तो एक मनमोहक आणि एक चांगल्या प्रकारचं दिसण्यासाठी आम्हाला वस्त्र दिलेत. आणि आम्ही तेच वस्त्र आता हळूहळू काढून राहिलो आणि आमच्या शरीराला जे कुरूप आहे ना, कुरूप, त्याला आणखीन बिल्डअप करून राहिलो. आमचा रंग काय, आमचं रूप काय, आमची फॅशन कशी असावी, ह्या गोष्टी आई बापांनी समजून घ्यायला पाहिजे. आणि आता लेकरं असे आहेत काय बापाचं मानित नाही. पण मी विनंती करेल माझ्या प्रिय लेकरांनो, तरुणांनो, ह्या फॅशनेकडे तुम्ही जा, परंतु त्या फॅशनेमधून आम्ही देवाचा गौरव करणारे लोक आहोत हे विसरू नका. तुम्ही चर्चमध्ये जाताय, लीडिंग साठी पुढे येताय, सगळे लोक फोकस तुमच्यावर असतो आणि तुमच्या कानातली जर त्यांनी बाळी पाहिली कसं वाटेल? तुमचे केस जर इकडून इकडून झटका दिल्यासारखे जर निघत येत, काय समजायचं काय? तुमचं परिवर्तन झालंय नेमकं कोणतं? हे एवढा मोठा झबा. आणि मुली तशाच, बिलिव्हर्स बहिणी, तरुण, आमचं लिडरशिप, काय गाणे गातात, काय कपडे घालतात, काय ऍक्शन चालली. अहो, याला कुठेतरी रोक द्या. देवाच्या वचनाच्या माध्यमातून काहीतरी शिका. तुम्ही देवाचा गौरव करण्यासाठी पुलपीटवर येतात, तुम्ही देवाचा गौरव करण्यासाठी स्टेजवर येतात. देवाच्या गौरवासाठी परमेश्वराने तुम्हाला सुंदर आवाज दिलेला असेल, सुंदर स्वरूप दिलेलं असेल, सुंदर रूप दिलं असेल, सुंदर तुमची शरीर यष्टी दिली असेल, एक बॉडी लँग्वेज चांगल्या प्रकारे धडधाकट आणि मस्त दिली असेल, कलर दिला असेल, सगळ्या प्रकारच्या तुम्हाला एक सुटेबल दिलेल्या गोष्टी असतील, त्याच खूप झाल्या. परंतु आज लोक या खेळी खुशालकडे वाळता अनेक लोक काय करतायत? परमेश्वरच्या आज्ञाचं उल्लंघन करतायत. आणि जो आज्ञा उल्लंघल्या जाईल त्या ठिकाणी परमेश्वर त्याला ताडण केल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आम्ही अनुवादाच्या पुस्तकामध्ये 22व्या अध्याय आणि 5व्या वचनामध्ये पाहिलं की स्त्रीने पुरुषाचे कोणतेही कपडे घालू नये आणि पुरुषाने स्त्रीचे कोणतेही कपडे घालू नये, कारण तुझा, माझा, आमचा, जगाचा उद्धारक परमेश्वर याला त्याचा वीट आहे. वीट आहे, वीट. आणि मग जर परमेश्वरला वीट आणणाऱ्या गोष्टी आम्ही करतोय आणि पुढे जाऊन लीड करतोय, काय फायदा नाही त्याचा. पुढे जाऊन वचन सांगतो, काय फायदा नाही त्याचा. पुढे जाऊन गिटार वाजवतोय, काय फायदा नाही त्याचा. जगातले लोक करतात तशी, तमाशातले लोक करतात तशी, तमाशगिरी तशा वेशभूषा करतात. आम्ही तमाशगिरी नाही, आम्ही देवाची लेकरं आहोत, बिलिव्हर्स लेकरं आहोत, विश्वासणारे लेकरं आहोत, पाचारण केलेले लेकरं आहोत, निवडलेले लेकरं आहोत, बोलवलेले लेकरं आहोत. आचरण करणारे लेकरं पाहिजे, स्वर्गाच्या राज्याचे वारीस असे नाही. व्यवस्थित काय होईल? तुमची इमेज काही कमी होईल का? चर्च मध्ये तुम्हाला परमेश्वर म्हणा किंवा बिलिव्हर्स भाऊ बहिणी म्हणा, तुमच्या कपड्यासाठी तुमच्या कपड्याकडे पाहत नसतात, तुमच्या केसाकडे पाहत नाही, त्यांना वेळही नाही. तुमच्यामधून परमेश्वराने जो आवाजाचा गोडवा दिलेला आहे, तुमच्या हातामध्ये जे गिटार वाजवण्याची जी ताकद दिलेली आहे, जी धून निघत आहे आणि ज्याच्याद्वारे देवाच्या नावाचा महिमाने गौरव करतो ना, याला महत्व आहे. तुमच्या फॅशनला अजिबात नाही. परंतु तुमच्या ह्याच फॅशनच्या कारणाने आज म्हाताऱ्या बया सुद्धा येड्या झाल्या, भंगरी झाल्यात. भंगरी नीट नेटक्यात चालता येत नाही, पण अशा कपडे घालून येतात ना. यांच्या पुऱ्या मसनात गवऱ्या गेल्यात, पेट्या तयार व्हायची टायमिंग आलाय, पण अजूनही फॅशन करण्याची हौस गेली नाही.
पुरुषांचे कपडे घालतात, पुरुष पण स्त्रीचे कपडे घालतात. स्टाईल सगळी इकडून तिकडून इकडं मॅचअप झालेत, मधी आलेत. पुरुषपणा सोडून दिलं, स्त्रीपणा सोडून दिलं, आले मधी. ही फॅशन म्हणजे मध्ये येणं. आणि म्हणून माझ्या भावांनो, बहिणींनो, प्रिय तरुण लेकरांनो, आई आणि वडिलांनो, प्रिय याजक वर्गांनो, पाळक वर्गांनो, विशेष करून पाळक लोक ज्यावेळेस अशा प्रकारच्या गोष्टी दिसतात, नाव तुम्ही पाळकीपणा सेवा सोडून द्या, रेवरेटपणाची लेबल लावू नका. अनेक असे महाभाग आलेले की स्वतः रेवरेंट पास्टर साहेब, आणि यांचे पोज बघा कसे कसे येत, यांचे केस बघा. एक महाभाग तो गॉगल लावून येतो. गॉगल काय लावी ते प्रीच करतानी. हा, जर दिसत नसेल, आंधळा असलं, जर मोठे मोतीबिंदू झालेला असला तर मोठ्याला भिंगाचा चष्मा लावला तर काही अडचण नाही. पण तू स्टाईलिश गॉगल लावून यायचं. रात्रीच्या मीटिंगला सुद्धा गॉगल लावायचा, केस इथपर्यंत ठेवायची, स्टाईल मध्ये भाषण करायचं, नखरेवानी नाचायचं. प्रभू मध्ये आनंद नाही करीत, हे स्वतःचा एन्जॉय घेतात. यांना असं वाटतं की आम्ही कॅबरे डान्स मध्ये गेलोत का काय, यांना असं वाटतं की आमच्या पार्ट्या चालल्यात का काय, यांना असं वाटतं 31 साजरा करतो का काय, यांना असं वाटतं की आम्ही आमच्या कॉलेजच्या कॅन्टीन मध्ये आहोत की काय. खेदाची गोष्ट आहे. आणि वरून काहीतरी एक शेरोशायरी लिहितात वरती, माझ्या प्रभू येशूचा, परमेश्वराचा असे लोक धिक्कार करतायत, यांच्या नावाची निंदा करत आहेत, आणि यांच्यामुळे सत्यसेवकाला त्रास होत आहे. सत्यसेवकाचे धज्जा उडीत चाललेले आहेत. अनेक लोक म्हणतात, हे शिकवता का तुम्ही, तुमच्याकडे असं चालतंय का, तुम्ही घातले तर चालतंय का. फॅशनही काढणारे आम्हीच ख्रिस्ती लोक, सुरुवात करणारे आम्ही. ही जबाबदारी आम्ही स्वतः स्वीकारली पाहिजे. ज्या ज्या वेळेस जगामध्ये फॅशन येते ना, हे फॅशन करणारे ख्रिस्तीच लोक. कदाचित एखादा वाटेल का हे पाळक अँटी क्राइस्ट आहेत का, ख्रिस्त विरोधक आहेत का, काही कळा नाही माहिती. पण ही सत्यता आहे, आणि हे सत्य स्वीकारणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला साजल, तुम्हाला आवडल, तुम्हाला स्वरूपवान दिसल. आम्ही वस्त्र का घालतो, तर आम्ही चांगले देखणे दिसावे, आम्ही इतरांना दिसण्यासाठी सुखी दिसावं, आनंद दिसावं, फ्रेश दिसावं, एक व्यवस्थित दिसावं, एक मॉडेल दिसावं, एक सौंदर्यवान, एक रूपवान दिसावं. ठीक आहे ना, आमीन, प्रेज द लॉर्ड. करू शकता, परंतु ते करीत असताना हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की माझ्या ह्या फॅशन मुळे एखादा खड्ड्यात पडतोय का, माझ्या ह्या फॅशन मुळे माझ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाची निंदा होत आहे का, माझ्या या फॅशन मुळे अनेकांचा नुकसान होत आहे का, माझ्या या फॅशन मुळे मी आता आनंद करीत आहे परंतु हाच आनंद मला नरकात घेऊन जाईल का, माझ्या या फॅशन मुळे मी परमेश्वराचे वचन तर मोडीत नाही ना, परमेश्वराच्या आज्ञा तर उल्लंघित नाही ना, परमेश्वराच्या लोकांना दुःखित करत नाही ना. परमेश्वराच्या लोकांना जाऊ द्या, मी परमेश्वराला पवित्र आत्म्याला तर खिन्न करीत नाही ना. ज्या अर्थी आम्ही ह्या गोष्टी करतो, कारण ह्या गोष्टी ज्या लिहिलेल्या आहेत त्या अनुवादाच्या पुस्तकामध्ये लिहिल्या आहेत. नव्या करारामध्ये देखील मी वचनाच्या माध्यमातून पुढे चालून आपण त्या गोष्टी पाहणार आहोत. म्हणून या ठिकाणी लिहिलेलं आहे, पुरुषाने स्त्रीचे कुठलेही वस्त्र घालू नये आणि स्त्रीने देखील पुरुषाचे कुठलेही वस्त्र घालू नये. पुढे एक वचन आहे, आपण आणखीन वाचूया. अनुवादाचं पुस्तक आहे क्रमांक 24 आणि वचन क्रमांक 17. आज आम्ही वस्त्र या विषयी चिंतन, मनन आणि अध्ययन करत आहोत. आमचा विषयच आहे वस्त्र, कपडा, आच्छादन, कापड, कटिवेष्टन. उपऱ्याच्या अथवा अनाथाच्या मुकादम्याचा निवाडा विपरीत करू नको. विधवेचे वस्त्र गहाण ठेवून घेऊ नको. पूर्वीच्या काळामध्ये जर एखादी विधवा किंवा अनाथ किंवा कमजोर असेल किंवा एकदम खालच्या स्थितीमध्ये असेल, त्याची परिस्थिती तशी नसेल, आणि मग तो काय करायचा, कुठली तरी वस्तू गहाण ठेवायचा आणि त्याच्या मधल्यामध्ये जीवन जगण्यासाठी लागणाऱ्या गरजा तो त्या सावकाराकडून घ्यायचा. आता कोणी इतकं काही गरीब राहिलं नाही, परंतु पूर्वीच्या काळामध्ये काही ना काही वस्तू गहाण ठेवावा लागायची. गहाण घडीभर आमच्याकडे ती वस्तू आल्यानंतर पुन्हा दिल्यानंतर ती आम्ही जी वस्तू ठेवलेली आहे ती आम्हाला पुन्हा मिळायची.
त्याला म्हणतात गहाण ठेवणं, एक ताबेदार देणं किंवा कुठंतरी आमचं काहीतरी त्याला देणं. आणि मग पूर्वीच्या काळामध्ये विधवेचं वस्त्र, विधवा जी आहे जिचा नवरा मृत झालेला आहे, बिचारी विधवा आहे, गरीब आहे आणि तिला एखादी गोष्टीची नड लागली आणि ती जर गेली एखाद्या श्रीमंताकडे किंवा एखाद्या सावकाराकडे, तर तो सावकार काय करायचा, तिच्याकडे ठेवण्यासाठी काहीच नव्हतं. एखादं वस्त्र जर असलं ना, इनबिन एक तर एखाद 2 साड्या, 1-2 वस्त्र, 1-2 वाढण्या. आमचा इथं ढिगार लागलाय. आमच्या मुली, तरुण मुली तर एकदा कपडा घातला 2 वेळेस सलय झाली, 3ऱ्या वेळेस लगेच म्हणते अपराध झाला फेकून देते, आणि 4थ्या वेळेस दुकानातून आणताना त्याच्यापेक्षा अपराध खरेदी करून आणते. ही एक चांगली गोष्ट. त्यावेळेस तू म्हटलं की विधवेचं जे वस्त्र आहे, म्हणजे जी अनाथ आहे, गरीब आहे, जिला कुणी वाली नाही, जिची कमजोर परिस्थिती झालेली आहे, अशा व्यक्तीचं, अशा लेकराचं, अशा बहिणीचं वस्त्र, अशा बहिणीचं, अशा विधवेचं वस्त्र गहाण ठेवू नये. आणि म्हणून आम्हाला अनुवादाच्या पुस्तकामध्ये अध्याय क्रमांक 24 आणि वचन क्रमांक 17 मध्ये, अनुवादाचं पुस्तक अध्याय क्रमांक 24 आणि वचन क्रमांक 17 मध्ये सांगितलेलं आहे की विधवेचं वस्त्र गहाण ठेवून घेऊ नको. आजकाल जे वस्त्र आहे, परंतु या ठिकाणी या वस्त्राचा उद्देश आणि आमच्या या वस्त्राचा उद्देश आणि आत्मिकरित्या असणाऱ्या वस्त्राचा उद्देश वेगवेगळ्या प्रकारचा आहे. पहिले राजे अध्याय क्रमांक 11 आणि वचन क्रमांक 30 मध्ये लिहिलेलं आहे की नवे वस्त्र काढून त्याचे 12 तुकडे केले. वस्त्राचा उल्लेख आम्ही पवित्र शास्त्राच्या माध्यमातून एक तुम्हाला मी रेफर देतो, कारण या ठिकाणी थोडीशी लाईट पण गेलेली आहे आणि म्हणून मी थोडासा तुम्हाला रेफर देतोय, रेफरन्स लिहून देतोय. पुन्हा एक वार आपण पुढे चालूया. योबाच्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे अध्याय क्रमांक 13 वचन क्रमांक 28 मध्ये, कसरीने खाल्लेल्या वस्त्राप्रमाणे जीर्ण झालेले. आमचं जे वस्त्र आहे, आत्मिक वस्त्र, धार्मिक वस्त्र, हे आता जीर्ण होत चाललेलं आहे. आता हे जीर्ण होण्याच्या पाठीमागे काय, की आम्ही हे अनुवाद 28 जे वचन वाचलं आणि त्यामध्ये जे काय विधी, आज्ञा, नियम होते ते आम्ही पाळल्या नाही. विधवेचं देखील गहाण ठेवलं, विधवेचे घळ गिळकृत केले. आज देखील आमचे याजक वर्ग आहेत, पास्टर वर्ग आहेत, रेव्हरंट वर्ग आहेत, देवाचे सेवा करणारे लीडर्स आहेत. अहो, विधवाच्या घरी जाऊन सुद्धा विधवेला दान मागायला कमी जादा करीत नाहीत. शिवाय कंपल्सरी पावती फाडतात, कंपल्सरी त्यांच्याकडून देणगी घेतात, कंपल्सरी दान घेतात, कंपल्सरी त्यांच्याकडून त्यांची जी महिन्याच्या कुठल्याही प्रकारचा दशमांश त्यांना येत नाही, तरी त्यांच्याकडून दशमांशची मागणी करतात. याच्यापेक्षा खेदाची गोष्ट काय, याचा अर्थ त्या ब्रदर लोकांचं, पाळक वर्गाचं वस्त्र आता जीर्ण व्हायला लागलेलं आहे. आता हे फाटायला लागलेलं आहे. आता हे फाटणाऱ्या वस्त्राप्रमाणे तयार झालेलं आहे. आमची सेवा किती तगडी असू द्या, आमचे कपडे किती तगडे असू द्या, आमचे वस्त्र किती भारी असू द्या, लय भारी म्हणून काय होतं माहिती का, तिकडे जाऊन मग सगळ्यात भारी काम मिळतं अधो लोकांमध्ये जाऊन, मग त्यावेळेस आमचं वस्त्र त्या ठिकाणी पाहायला मिळेल. कसरीने खाल्लेले, आम्ही वाचूया योबाचं पुस्तक अध्याय क्रमांक 13 आणि वचन क्रमांक 28. मी सडलेल्या वस्तूप्रमाणे कसरीने खाल्लेल्या वस्त्राप्रमाणे जीर्ण झालो आहे. इतकं काही जीर्ण झालं, इतकं काय मला चावून घेतलंय, तर माझे कपडे जसं काही एखाद्या कसरीने खाल्लेल्या, एखादा किड्या लागल्यानंतर, एखादा भुंगा लागल्यानंतर, एखाद्या जाळ्या लागल्यानंतर, एका जागेवर पडल्यानंतर ज्या पांढऱ्या कलरच्या मुंग्या येतात ना, वणव्या वळव्या, अगं यांनी खाऊन उन्या खाऊन लाकडाचा भुसा करतात ना, तशा प्रकारे कपड्याचा देखील बऱ्याच अंशी त्या कपड्याला जर चेक केलं नाही, त्या कपड्याला तिथंच पडू दिलं,
त्या कपड्याला जर धुतलं नाही, त्या कपड्याला जर वाळवलं नाही, त्या कपड्याकडे जर लक्ष दिलं नाही ना, तर उन्ह्या लागतात. अशा प्रकारच्या उन्ह्या लागलेले बिलोस भाऊ बहिणी, उन्ह्या लागलेले पाळक आहेत, उन्ह्या लागलेले पास्तर लोक आहेत, उन्ह्या लागलेले याजक लोक आहेत. ते फक्त वरचे कपडे स्वच्छ ठेवतात, पण तो आत्मिक कपड्याला यांना उन्ह्या लागल्यात. आत्मिक कपडे यांचे जीर्ण झालेत. आत्मिक कपडे यांनी उन्ह्याने खाऊन टाकले आणि त्या उन्ह्या दुसऱ्या तिसऱ्या काही नाही. ते म्हणजे जगातले हौस मौज, जगातले ख्याली खुशाली, आज्ञाभंजकपणा, देवाच्या दिलेल्या आज्ञा मोडणं, त्याचप्रमाणे जे करू नये ते करणं, वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी करणं, सगळ्या जगातल्या गोष्टीकडे मन लावणं, जगातले कपडेच फक्त बदलणं आणि आंतरिक कपडे, आत्मिक कपडे, आध्यात्मिक कपडे हे तसे ठेवणं, त्याला मात्र हात न लावणं. आणि ज्यांनी ज्यांनी हात लावला नाही ना, ज्यांनी ज्यांनी अंतःकरण तपासलं नाही, ज्यांनी ज्यांनी अंतःकरण धुतलं नाही, ज्यांनी ज्यांनी आत्मिक जीवन धुतलं नाही, ज्यांनी ज्यांनी आपली सेवा सत्याने समर्पित होऊन करीत नाही, जे फक्त घेणे आणि देणे नुसतं याच्यामध्ये जे सेवा करतात ना, यांचे वस्त्र कसरीने खाल्लेल्या वस्त्राप्रमाणे जीर्ण झालेत. आज जर जीर्ण झालेले आहेत ना, तर आपण नंगे पुंगे होतो. आम्हाला आत्मिक कपडेच राहिले नाहीत. जसं लोकांनी हे कपडे शॉर्ट केलेत ना, जसं तरुण बहिणीने कपडे बदललेत, फुल कट होते तो एकदम शॉर्टकट करून टाकला. भावांनी देखील काही कपड्यांची स्टाईल बदलली, वस्त्राची स्टाईल बदलली. पुरुषाने स्त्रीचे घातले काय, स्त्रीने पुरुषाचे घातले काय, सगळ्या स्टाईल बदलल्यात ना. आता ह्या लोकांनी आध्यात्मिक कपड्याची स्टाईल बदलून टाकली. यांनी आध्यात्मिक कपडे फुलच ठेवले नाही, त्यालाही हाफ करून टाकली. प्रार्थनेपुरतं फक्त ना बस आत्मिकता. प्रार्थना संपल्यानंतर काही घेणं नाही देणं नाही. कधी कधी तर चर्चमध्ये दानपत्र कमी झालं म्हणून तिथंच झुप देत, कधी कधी दानपत्र मोजण्याहून झुप देत, कधी कधी दशमाहून देणगी दिली नाही म्हणून जपत येत, तिथंच सुरू होते. आता आत्मिक कपडे सुद्धा या लोकांचे आता जीर्ण व्हायला लागलेत. माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आई वडिलांनो, बिलोस पास्तर लोकांनो, याजक वर्गांनो, आता आध्यात्मिक कपड्याकडे लक्ष द्या. आता उन्ह्या लागल्यासारखे, वाळवी लागल्यासारखे, मुंग्या लागल्यासारखे जीर्ण कपडे, कसरीने खाल्लेल्या वस्त्राप्रमाणे जीर्ण कपडे झाले असले, आजच प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये नवीन तागाचे, शुभ्र, पवित्र, शुद्ध, परमेश्वराला आवडणारे, डाग सुरकती नसणारे कपडे परमेश्वराकडून मागा. आणि ते दुसरे तिसरे कपडे कोणी नसून देवाचं वचन, सत्य वचन, समर्पित जीवन, आत्मिक जीवनाकडे लक्ष देणं, घेण्यापेक्षा देण्याच धन्यता मानणं, मनापासून, आत्म्यापासून, खरेपणापासून देवाची स्तुती सेवा करणं, देवाचं वचन ऐकणं, देवाचं वचन शेअरिंग करणं, देवाचं वचनाप्रमाणे फॉलो करणं आणि वचनाप्रमाणे आमच्या कपड्याकडे लक्ष देणं. परमेश्वरने जे कपडे आम्हाला तारणाचे घातलेत ना, ते काढून टाकू नका. अनेक लोकांनी तारणाचे वस्त्र काढून टाकले आणि जगातले वस्त्र चढवले. आता इथं त्यांना भारी वाटतं. आणि म्हणून प्रिय, या गोष्टी जरी कडक वाटल्या, कानाला न पटणारे किंवा न समजणारे असल्या, अंतःकरणाला खळबळ करणारे असल्या, राग द्वेष येणारे असल्या, परंतु या तुमच्या आणि माझ्या फायद्याच्या आहेत. कारण आज आम्ही जगातून परमेश्वरचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त येण्याची वेळ झालेली आहे. आम्हाला तयार व्हायचं आहे. नुसतं लागवी आणि गोड भाषणं, लागवी आणि गोड वचनं, फक्त आनंद, हर्षण, उल्हास आणि सुख आणि चैन आणि बिलिवासन, सांगण, ढोंग आणि वाजवणं. अहो टिंपट वाजून सुद्धा सेवा होती. त्याला लय मोठा डीजेचा असावा असं काही नाही. आत्मिक सेवा पाहिजे. आणि जर तुम्हाला जर डीजे मिळालं तर चांगली गोष्ट आहे, प्रेज द लॉर्ड. परंतु आम्हाला काय बदलायचं आहे, आम्ही काय बदललेलं आहे. आज आम्ही आत्मिक कपडे शुद्ध करण्याचं परमेश्वर सांगत आहे आणि आम्ही जगातल्या खेली कुशलीचे कपडे बदलत आहोत. आणि कपडे बदलताना काय करत आहोत, शॉर्टकटच करीत आहोत. जितके शॉर्टकट कपडे घेतात तितके महाग जातात आणि तितकं तुमचं अंग प्रदर्शन जास्तीत जास्त लोकांपर्यंत दिसतं आणि तितकं जास्त लोकांना तुम्ही पापात, मोहात, शापात पाडतात. फॅशनेबल राहा तुम्ही.
परंतु चोपून चापून अंग भरून दागिन्याचा एक तुकडा नाही अंगावर आणि मोकारच फॅशन करायची, वापरायची दुसऱ्याच कुणाची तरी, वापरायची बेंटिकची. भेटला रस्त्याने चोटन सापडन त्याला जर लक्षात आलं नाही बेंटिकचे लय मरणाची हानीन बाया देऊ. या ठिकाणी बायबलचं वचन सांगतं आम्हाला योबाच्या पुस्तकामध्ये अध्याय क्रमांक 13 आणि वचन क्रमांक 28 मध्ये, कसरीने खाल्लेल्या वस्त्राप्रमाणे आमचं जीर्ण झाले. धार्मिकता, आमची धार्मिकता, आमची आत्मिकता, आमचा विश्वासूपणा आज एक जीर्ण झालेला आहे, तुटायला लागलेला आहे. हात धरला का तुटतो. ते जीर्ण वस्त्र असे असतात, कुचके कुचके वस्त्र, कुचक लाकूड, कुचका बांबू, नुसता हात लावायचा उशीर त्या बांबूला अख्ख्या भुंग्याने पोखरलेला असतो. आज जगातला भुंगा लोकांना इतका लागलाय, सगळे लोक पोखरलेत, आत्मिक कपड्याचा सगळा सत्यानाश केला. योबाचं पुस्तक अध्याय क्रमांक 31 आणि वचन क्रमांक 19 मध्ये परमेश्वरचं वचन आम्ही आणखीन वाचूया. योबाचं पुस्तक अध्याय क्रमांक 31 वचन क्रमांक 19. अथवा कोणी वस्त्र वाचून मरत आहे, कोणी दारिद्र्यास पांघरून नाही हे पाहून वाचूया. योबाचं पुस्तक अध्याय क्रमांक 31 वचन क्रमांक 19 या ठिकाणी लिहिलेलं आहे. तत्पूर्वी मी पहिलं वचन वाचू इच्छितो. माझ्या बाळपणापासून बापाकडे जसा मुलगा तसा तो मजवळ लहानाचा मोठा झाला आहे. लहानपणापासून मी विधवेचा सांभाळ करीत आलो आहे. अथवा कोणी वस्त्रा वाचून मरत आहे, कोणी दारिद्र्यास पांघरून नाही हे पाहून. कोण कसं कसं मरतय. या ठिकाणी वस्त्रा वाचून मेले. आता इथं मेल्यानंतर एकही वस्त्र अंगावर ठेवीत नाहीत. जसा नंगा आला ना तसाच लोक त्याला वाटायला येतात. आणि पवित्र शास्त्र सांगतात तू माती आहेस आणि तुझी मातीच होणार आहे. ह्या मातीच्या देहाला सजवीत बसू नको. तर या आतमध्ये, या मातीच्या देहामध्ये जो आत्मिकता आहे, या मातीच्या देहाच्या आतमध्ये जो आत्मा आहे, जी आध्यात्मिकता आहे, जी सत्यता आहे, हिला धर. हिच्यासाठी आत्मिक पोशाख घाल, तो न दिसणारा असेल. आणि म्हणून या ठिकाणी लिहिले कोणी वस्त्र वाचून मेला म्हणजे आत्मिकता जिवंत ठेवली नाही, आध्यात्मिकता जिवंत ठेवली नाही, सत्यता जिवंत ठेवली नाही.